अध्याय 5 श्री गणेशाय नमः. हे अज अजित अद्वया सच्चिदानंदा करुणालया, दास गणू लागला पाया, आता अभय असू दे. मी हीन दीन पातकी नर, नाही कोणता अधिकार. सर्व बाजूंनी लाचार, आहे मी देवदेवा. परी अत्यंत हिनावरी, थोर सर्वदा कृपा करी. पहा अंगी लाविली खरी, विभूती श्री शंकराने. तो हिनांचा हीनपणा, थोराण आणि कमीपणा, हे जाणून नारायणा. गणू हा ठेवा संग्रही, सर्व लाड लेकरांचे. माता ती पूर्वी साचे, आहे दास गणूंचे. ओझे सर्व तुझ्या शिरी, जैसे करशील तैसे करी. परी दया असू दे अंतरी, देवा तुझ्या बळावरी. दास गणूच्या साऱ्या उड्या, गजानन असता शेगावी. यात्रा येई नित्य नवी, ती कोठवरी वर्णावी. पारन लागे तियेचा, महिमा तो वाढला फार. म्हणून गजानन साधूवर, ती उपाधी करण्या दूर. भटकू लागले काननी, महिना महिना तिकडेच राहावे. वाटेल तेथेच बैसावे, कोणाची न उमगू द्यावे. चरित्र आपुले येथुलेही, श्रोते एका समयाशी. महाराज पिंपळगावासी, गेले तेथे गोष्ट कैसी. झाली ते अवधारा, त्या पिंपळगावच्या शिवारात. होते एक अरण्यात, शंकराचे मंदिर सत्य. जुने पुराणे हेमाडपंती, ऐशा त्या मंदिरी. येते झाले साक्षात्कारी, बैसले शिवाच्या गाभारी. लावून या पद्मासन, गुराखी त्या गावचे. आपापले कळप गुरांचे, घेऊन या निघाले साचे. अस्तमानी गावाकडे, मंदिरापुढे तत्वता. एक लहान ओढा होता, तेथे पाणी पाजण्याकरिता. गुरे गुराखी पातले, कोणी सहज मंदिरात. गेले वंदण्या शिवाप्रत, तो तेथे पाहून समर्थ. आश्चर्यचकित झाले, मुले म्हणती या मंदिरी. कोणी न पाहिला आजवरी, पुरुष बसलेला निर्धारी. अस्तमानाचे समयाला, काही गुराखी बाहेर आले. इतरा बोलावू लागले, काही तेथेच बैसले. सत्पुरुषाचे समोर, परी साधू बोलेना. डोळे मुळीच उघडेना, याचे कारण कळेना. त्या गुराखी अर्भकांसी, कोणी म्हणती थकलेला. हा साधू दिसतो भला, शक्तीमुळी नुरली त्याला. बोलावया कारणे, कोणी म्हणती उपवासी. असावा निश्चयेसी, थोडी भाकरी तयाशी. देऊ आपण खावया, ऐसे म्हणून भाकर. धरली मुखासमोर, भाविक मूळची गुराखी पोरे. हलवू लागली समर्थाला, परी साधू हालेना. मुखी शब्द बोलेना, म्हणून साऱ्या गुराख्यांना नवल वाटले विशेष. गुराखी आपसात बोलती, याची मुळी ना कळे स्थिती. जरी मेला म्हणावा निश्चिती, तरी आहे बसलेला. अंगण झाले थंडगार, ऊन आहे साचार. यावरून हा जिवंत नर, आहे आहे शंका नको. कोणी म्हणे असेल भूत, मायावी रूप दावीत. कोणी म्हणे हे तर सत्य, शिवापुढे ना भूत येई. कोणी म्हणती स्वर्गीचा, देव हा असावा साचा. लाभ त्याच्या दर्शनाचा, झाला आपण हेच भाग्य. याचे आता पूजन करू अवघे आपण. जा स्नाना लागून, पाणी आणा ओढ्याचे. पोरे गेली ओढ्यावरी, गेळ्यामध्ये आणिले वारी. परमभावे पायांवरी, घालिते झाले समर्थांच्या. कोणी वन्य पुष्पे आणली, माळ त्यांची तयारी केली. कंठामध्ये घातिली, गुराख्यांनी साधूच्या. कोणी कांदा भाकर, नैवेद्यार्थ साचार. दिली ठेवून समोर, एका वडाच्या पानावरी. गुराख्यांनी केले नमन, आदरे भाव धरून. काही वेळ केले भजन, पुढे बसून समर्थांच्या. ऐसा आनंद चालला, तो गुराखी एक बोलला. अरे वेळ बहु झाला, चला आता गावाकडे. दिवस गेला मावळून, कान आली रानातून. मुले गुरांना घेऊन, ऐसे लोक म्हणतील की. कदाचित आपणांसी, पाहण्या येतील काननासी. ताणी वासरे घरांसी, लागली असतील हुंबरावया. या साधूची हकीकत आपण सांगू गावात. शहाण्या वडील माणसांप्रत, म्हणजे येईल कळून की. ते अवघ्यांशी मानवले, गुराखी सर्व निघून गेले. गावा माझी कळविले, मंदिराचे अवघे वृत्त. पुढे श्रोते प्रातकाळी, आली गावची मंडळी. समर्थांशी पाहण्या भली, गुराख्यांच्या बरोबर. जैसा काल होता बसला, तैसाच आता पाहिला. भाकरीशी ना स्पर्श केला, ती जशीच्या तशीच आहे की. म्हणू लागले गावकरी, हा योगी पुरुष कोणीतरी. आहे बैसला मंदिरी, सांप्रत या शंकराच्या. कोणी ऐसे बोलले, शिवपिंडीच्या बाहेर आले. आपणा दर्शन द्याया भले, चला नेऊ या गावात. हा समाधी उतरील, तेव्हा काही बोलेल.
ती उतरणे आहे वेळ, त्याला त्रास देऊ नका. बंगाल देशी जालंधर 12 वर्ष झाले स्थिर, समाधीच्या जोरावर गर्ते माझी ख्यात हे. ऐसी भवती न भवती झाली, एक पालखी आणविली, त्यात उचलून ठेविली समर्थांची मूर्ती पहा. ग्रामांतील नारी नर अवघे होते बरोबर, पुढे वाजंत्र्यांचा गजर होत होता विभूद हो. मधून मधून तुळशी फुले पौर टाकीत होते भले, समर्थांचे अंग झाले गुलालाने लाली लाल. घंटा घड्याळे वाजती, लोक अवघे भजन करीती, जय जय योगीराज मूर्ती ऐसे उंच स्वराने. मिरवणूक आली गावात मारुतीच्या मंदिरात, बसविले आणून सद्गुरुनाथ एका भव्य पाटावरी. तोही दिवस तैसाच गेला, मग लोकांनी विचार केला, आपण करू स्तवनाला उपाशी बसून याच्या पुढे. ऐसा जो तो विचार करीती, तो आले देहावरती, गजानन श्री सद्गुरुमूर्ती. मुकुटमणी योग्यांचे मग काय विचारता, आनंद झाला समजता प्रत्येक स्त्री पुरुष ठेवी माथा. स्वामीची या चरणांवरी नैवेद्याची धूम झाली, जाणे त्याने आणली, पात्रे ती वाढून भली मारुतीच्या मंदिरात. त्या अवघ्यांचा स्वीकार समर्थ केला थोडाफार, हळोपाळीत साचार ही वार्ता श्रुत झाली. पुढे दुसऱ्या मंगळवारी पिंपळगावचे गावकरी आले बाजारा निर्धारी, शेगावा कारणे. ते शेगावच्या लोकांशी सहज बोलले प्रेमेसी, आमच्याही गावासी आला एक अवलिया. अवलिया थोर अधिकारी, प्रत्यक्ष आहे श्रीहरी. धन्य पिंपळगाव नगरी, पाय लागले साधूचे. आम्ही त्या योगीवरा, कोठेन जाऊ देऊ खरा. निधी चालता आला घरा, त्याते कोण दवडी हो. शेगावचे बाजारात जिकडे तिकडे हीच मात, बंकटलाला झाले श्रुत वर्तमान ते अवलियाचे. बंकटलाल पत्नीसहित गेला पिंपळगावात, समर्थांशी जोडून हात विणवू लागला नाना परे. आता येतो म्हणून निघून गेला तापन, त्यास झाले 15 दिन, याचा विचार करा हो. गुरुराया तुम्हाविन भणभणीत दिसे सदन. शेगावचे अवघे जन चिंतातूर झाले हो. गाडी आणली आपणांसाठी, चला शेगावी ज्ञान जेठी. माय लेका होणे तुटी, हे काही बरे नसे. कित्येक दयाळा आपले भक्त राहिले असती उपोषित, त्या शेगाव शहरात नित्य दर्शन घेणारे. मीन आल्या शेगावी, मीही तणू त्यागीन वरवी. आमुची सांगा पुरवावी, आळ कोणी गुरुवर्या. बंकटलाल ऐसे वदले, महाराज गाडीवरी बसले. शेगावाशी निघाले पिंपळगावा सोडून. जैसा मागे गोकुळ आला, न्याया कृष्ण अक्रूर आला, तैसा बंकटलाल भासला अक्रूर पिंपळगावाते. पिंपळगावच्या लोकांप्रती बंकटलाल समजाविती, नका होऊ दुःखित चित्ती, जातीन कोठे लांब साधू. वाटेल तेव्हा दर्शना यावे, हेतू आपले पुरवावे, जेथल्या तेथे असू द्यावे या अमोल मूर्तीला. बहुतेक पिंपळगावाचा बंकटलाल साहुकार साचा, मनोभंग साहूचा करण्या कुळांची छाती नसे. चुरमुऱ्याचे लाडू खात पिंपळगाव बसले स्वस्थ. महाराज बसून गाडीत जाऊ लागले शेगावा. पथी जाता गुरुमूर्ती बोलली बंकटलाला प्रती, ही का साहूची होय रीती, माल दुसऱ्याचा बळे न्यावा. मशी यावया तुझ्या घरी, भय वाटते अंतरी, तुझ्या घरीच नाही बरी रीत हे मी पाहतो. लक्ष्मीजी लोकमाता, महाविष्णूची होय कांता, जिची असे अगाध सत्ता, तिलाही त्वा कोंडिले. तेथे माझा पाड कोण, म्हणून गेलो पळोन. जगदंबेचे पाहून हाल झाले चित्त भ्याले. ऐसे ऐकता हसू आले बंकटाला प्रतिभले. विनयाने भाषण केले ते ऐका सावचित्ते. बंकट बोले गुरुनाथा, माझ्या कुलपानं भ्याली माता. आपुला वास तेथे होता, म्हणून झाली स्थिर ती. जेथे बाळ तेथे आई, तेथे दुजाचा पाड काही. आपुल्या पाया पुढे नाही मला धनाची किंमत, तेच माझे धन थोर म्हणून आलो इथवर. माझे न उरले आता घर, ते सर्वस्वी आपुले. घर मालका कारण शिपाई आडवी कोठून. जैसे तुमचे इच्छिल म्हण, तैसेच तुम्ही वागावे. इतकीच माझी विनंती, शेगावी असो वस्ती. धेनू कान नाते जाती, परी येती घरी तुम्हा. तैसेच तुम्ही करावे, अवघ्या जगा उद्धारावे. परी आम्हा न विसरावे, शेगावी यावे वरचेवर. ऐसी समजूत घालून शेगावी आणले गजानन. तेथे काही दिवस राहून निघून गेले पुनरपी. ती ऐकावी तुम्ही कथा, सांगतो मी इथे आता. अडगाव नामे ग्राम होता, एक तया वऱ्हाड प्रांती. त्या ग्रामाकारण जाया निघाले दयाघण.
प्रातकाळी चुकवून नजर शेगावकरांची. महाराजांची चालगती वायूची या समान होती. अंजनी तनय मारुती आला काय वाटे तुम्हा. मास होता वैशाख 16 कलांनी तपे अर्क. क्वचित कोठे न राहिले उदक ऐसा प्रखर उन्हाळा. माध्यान्नीच्या समयाला अकोली गावांपासी आला. हा योग योगेश्वर साधू भला गजानन महाराज. तो काय घडले वर्तमान समर्थांशी लागली तहान. करीती चौफेर अवलोकन तो उदक कोठे दिसेना. अंगावाटे चालल्या धारा घामाच्या त्या एकसरा. अधरोष्ट तो सुकला खरा उदकाविन समर्थांचा. ऐशा दुपारच्या अवसरी भास्कर नामे शेतकरी. घालीत होता पाळी खरी आपुल्या त्या शेताला. शेतकऱ्याची पाहता स्थिती हे अवघ्यात मुख्य असती. कृषीवल हा निश्चिती अन्नदाता जगाचा. अंगी ऐसे मोठेपण परिसोशी यातना दारुण. बिचाऱ्यांना ऊन तहान सोसणे भाग असे की. त्या अकोलीच्या शिवारात जलाचे दुर्भिक्ष अत्यंत. एक वेळा मिळेल घृत परी अभाव पाण्याचा. आपणा ते प्यावयासी भास्कराने शेतीशी. आणिले खापराच्या घागरीशी उदक होते गावातून. पाठीशी ती भाकर डोई जलाची घागर. ऐसा होता प्रकार शेता माझी येण्याचा. ती घागर झुडपाखाली होती भास्करे ठेविली. त्या ठिकाणी स्वारी आली भास्करा जल मागावया. समर्थ म्हणती भास्कराला तहान लागली मला. पाणी दे बा प्यावयाला. नाही ऐसे म्हणू नको. पुण्य पाणी पाजण्याचे आहे बापा थोरसाचे. पाण्या वाचून प्राणाचे रक्षण होणे अशक्य. धनिक पान पोया घालीती हम रस्त्याच्या पथावरती. याचे कारण शोध चित्ती म्हणजे येईल कळोन. भास्कर बोले त्यावर तू नंगा धूत दिगंबर. तुला दांडग्या पाजिता नीर पुण्यलाभ कशाचा. अनाथ पंगू दुबळ्यांसाठी त्या पुण्याच्या शोभती गोष्टी. वाजो समाजहितासाठी झटे त्यासी साह्य करा. ऐसे शास्त्राचे आहे वचन तुझ्यासारख्या मैंदा कारण. आम्ही पाजिता जीवन ते उलटे पाप होय. भूतदयेच्या तत्वे भला सर्प कोणी का पोसला. वा जागा चोरट्याला देती सदनी काय कोणी. तू भीक मागून घरोघर केलेस पुष्ट शरीर. भारभूत साचार झालास आपल्या कृतीने. मी माझ्यासाठी घागर आणिली सकाळी डोक्यावर. त्या आयत्या पिठावर रेघोट्या तू ओढू नको. तुला ना देणार पाणी नको करू रे विनवणी. जा जा करी येथोनी काळे आपले चांडाळ. तुझ्या सारीखे निरुद्योगी जन्मले आमच्यात जाग जागी. म्हणून झालो अभागी आम्ही चौखंडात. हे भास्करांचे भाषण समर्थांनी ऐकून थोडे करून हास्यवदन निघून गेले तेथून या. थोड्या दूर अंतरावर एक होती साच विहीर. तिकडे धाव अखेर घेतली स्वामीरायांनी. स्वामी तिकडे जाऊ लागता भास्कर झाला बोलता. उच्च स्वरे वेड्या वृथा तिकडे कशाला जातोस. ती कोरडी ठणठणीत आहे विहीर जाण सत्य. पाणी या एक कोसात नाही कोठे जाण पिशा. समर्थ बोलले त्यावरी ही सत्य तुझी वैखरी. विहिरीत पाणी नाही जरी परी करीतो प्रयत्न. तुझ्यासारखे बुद्धिमान जलनी होती हैराण. ते मी नैनी पाहून स्वस्त ऐसा बोललो जरी. तरी समाजहितासाठी कायमी केली सांग गोष्टी. साह्य होतो जग जेठी हेतू शुद्ध असल्यावर. समर्थ आले विहिरीपाशी तो थेंब नाही ती येशी. हताश होऊन वृक्षापाशी बैसले एका दगडावर. डोळे मिटून केले ध्यान चित्ती साठविला नारायण. जो सच्चिदानंद दयाघन दीनोद्धार जगद्गुरु. समर्थ म्हणती देवदेवा हे वामन वासुदेवा. प्रद्युम्ना राघवा हे विठ्ठला नरहरी. देवा ही अकोली पाण्या वाचून त्रस्त झाली. ओलही ना राहिली कोठेच देवा विहिरीतून. मानवी यज्ञ अवघे हरिले म्हणून तुझला प्रार्थिले. पाव आता जगन माऊले पाणी दे या विहिरीला. तुझी करणी अघटित जेन घडे ते घडवीस सत्य. मांजरे जळत्या आव्यांत पांडुरंगा तू रक्षिली. प्रल्हाद भक्त करण्या खरा स्तंभी प्रकटलास जगोद्धारा. 12 गाव वैश्वानरा भक्षिले त्वा गोकुळात. कर नखागरी धरिला गिरी तूच किरे मुरारी. तुझ्या कृपेची नये सरी जगत्रयी कवणास. दामाजी पंत ठाणेदार त्याच्यासाठी झालास महार. चोख्यासाठी ओढिली ढोर पाखरे रक्षिली माळ्याची. उपमन्यूसाठी भला क्षीर समुद्र तुवा दिला. तहान नामदेवाला मारवाडात लागली जय. ते तुम्ही कौतुक केले निर्जलता प्रांती भले. नाम्यासाठी भरविले जल हे आण ध्यानात.
ऐसे विनविता ईश्वरा, विहिरी लागली फुटला झरा, उफाळ्याचा साजेरा, विहीर भरली क्षणामध्ये, साह्य झाल्या जगन्नाथ, काय एकनाते होत, ईश्वरी सत्ता अगाध सत्य, जेना घडे तेच घडवी, तेथ पाणी समर्थ प्याले, ते भास्कराने पाहिले, चित्त त्याचे घोटाळले, काही नच चाले तर्क त्याचा, वर्षे झाली 12, जल नाही या विहिरीस, तिलाच एका घटकेस, याने जलमय केले की, यावरून हा कोणीतरी खचित आहे साक्षात्कारी, बळेच फिरतो पिशापरी, हे आता समजले. शेतीचे काम सोडून भास्कर आला धावून, धरिता झाला दृढ चरण, मुखे स्तोत्र आरंभिले, हे नरदेहाधारी परमेश्वरा, हे दयेच्या सागरा, लेकरांशी कृपा करा, अर्भक मी तुमचे असे, तुम्हा ते ना जाणून मी बोललो टाकून, आता पस्तावा झाला पूर्ण, क्षमा त्याची करा हो, टाकून बोलता गवळणी, रागावला ना चक्रपाणी, दयाळा बाह्य वेशांनी तुझ्या मजला ठकविले, त्यांचे तुझ निरसन केले चमत्कार दाखवून, भगवंतांचे देवपण कृतीनेच कळेल की, तैसा तुझा अधिकार केवढा तरी आहे थोर, ते कळले साचार या जलाच्या कृतीने, काही असो सद्गुरुनाथा, मी न सोडी तुम्हा आता, लेकराने भेटता माये कोठे न राहावे की, खोटी ही प्रपंच माया, आले आज कळोनिया, आता परते न लोटाया, दिना अर्भका कारणे, भास्कराशी समर्थ म्हणती, ऐसा न होई दुःखित चित्ती, आता घागर डोक्यावरती, गावातून आणू नको, तुझ्यासाठी हे जीवन विहिरीत केले निर्वाण, आता कशाची नुरली वाण, मग का प्रपंच टाकीशी, पाणी आले तुझ्याकरिता, बगीचा तो लाव आता, भास्कर म्हणे गुरुनाथा, हे आमिष दावू नका, माझा निश्चय हीच विहीर, कोरडी ठणठणीत साचार, होती दयाळा आजवर, थेंब नव्हता पाण्याचा, ती विहीर फोडण्याचा तुम्हीच हा प्रयत्न केला, साक्षात्काराचा लावेला सुरुंग खडक फोडावया, तेने हा फुटला खडक, भावाचे लागले उदक, आता मला निशंक भक्तिपंथाचा लावीन मी, वृत्तीच्या मेदिनी ठाया, फळझाडे मी लावीन पाही, सन्नितीची माझे आई, तुझ्या कृपे करून, सत्कर्मांची फुलझाडे लावीन मी जिकडे तिकडे, हे क्षणैक बैलवाडे, याचा संबंध आता नको, पहा श्रोते सतसंगती, क्षणैक घडता भास्कराप्रती, केवढी झाली उपरती, याचा विचार करा हो, खऱ्या संताचे दर्शन, आगळे सर्व साधनांहून, तुकारामे केले वर्णन, संत चरण रजाचे अभंगी, तो अभंग पहावा, चित्ती विचार करावा, आणि त्याचा अनुभव घ्यावा, निज हिताकारणे, पाणी लागले विहिरीस, ही वार्ता आपणास, पसरता जनदर्शनास, धावू लागले स्वामीच्या, मधूचा लागता सुगावा, जैशी मक्षिका घेती धावा, वा साखरेचा पाहून रवा, मुंग्या येती धावून, तैसे श्रोते तेथ आले, लोक अपार मिळाले, विहिरीचे पाणी पाहिले, पिऊन त्यांनी ते धवा, उदक निर्मळ शीत मधुर, गोड अमृताहून फार, करू लागले जय जयकार, गजाननाचा लोक सारे, असो पुढे भास्करा सहित, अडगावासी न जाता परत, महाराज आले शेगावात, श्री गजानन सिद्धयोगी, स्वस्ती श्रीदास गणू विरचित, हा गजानन विजय नामे ग्रंथ, हो जगाशी आदर्शभूत, संत महिमा जाणावया, शुभम भवतु, श्री हरिहरार्पणमस्तु, इति पंचमाध्याय समाप्त.